कशी काय वाट चुकलात सुजित? अदनाबद्दल आम्हाला बी भारल्यासारखं होतं आई साहेब. बाकी सगळं ओके ना? तुम्हाला कशाला काळजी त्याची, नाही का? आई साहेब, नीट प्रश्न विचारा, नीट उत्तर द्या की. कशाला टोचे मारताय? इट्स नॉट फेअर अँड इट्स रिअली नॉट ओके. मी काय म्हणते सुजित भाऊजी, अहो खाताना बोलू नये, अंगाला नाही लागत. पहिले खावा मग बोला, है की नाही सासूबाई? तुम्हाला माहित नसेल, दादासाहेब काशीला गेलेत. तेवढ्या लांबून 5-50 फोन येऊन गेले चौकशीचे, अजून पण येतात. तुम्ही इथल्या इथे असताना येऊन नाही, पण निदान फोन करून तरी विचारपूस करायला हवी होती ना. वर तोंड उघडून आम्हाला शिकवता व्हॉट इज फेअर अँड व्हॉट इज नॉट. अहो आई साहेब, आमच्या ज्येष्ठ बंधूंनी एवढ्या दुरून तुम्हाला 50-50 फोन करावे, तेवढ्या इंटेन्सिटीने तुमची तब्येत खराब झाली हे मला कोणी सांगितलंच नाही ना. आम्हाला जर माहिती असतं तर टाकली असती एखादी चक्कर किंवा फोन केला असता 100%. आउटगोईंग फ्री असले तर जमाय हो. आम्हाला कुणाच्याच कोरड्या सहानुभूतीची गरज नव्हती आणि आताही नाहीये. सुजित भाऊजी, अहो सासूबाईंचा ऍक्सिडेंट झालता. हा, आपले जे ड्रायव्हर दादा आहेत ना, ते तर अजून पण हॉस्पिटलमध्येच आहेत. सासूबाईंना लय मुक्का मार लागला होता, पण अंबाबाई पावलीच म्हणायची की त्या सुखरूप बाहेर पडल्या या संकटातून. आई अंबाबाई उदय उदय. अगं, आमच्या आई साहेबांना सुखरूप आणलेस तू. आता तुला मानत जरी नसलो ना, तरी तुझ्या दरबारात येऊन चोळी बांगडी वाढेन बघ. एवढी टिंगल करायची गरज नाही सुचित्रा. यावेळी करत नव्हतो आई साहेब, आणि आम्हाला सगळं टेलिपॅथीमधून कळावं अशी अपेक्षा होती का तुमची? तुम्हाला काय झालं नाही हे सत्य आहे ना. कुसुमावती देवी, शिवाजीराव ढाले पाटील यांना काही झालं असतं तर कोल्हापूर एडिशन मध्ये स्पेशल पान, बाकी सगळ्या पेपरांमध्ये तुमचं नाव झळकलंच असतं की. सोबतीला रेडिओ आणि टीव्ही आहेतच. असं का? म्हणजे आमच्याबद्दल ही अपेक्षा आहे का तुमची? आम्हाला काही झालं नाही याचं तुम्हाला दुःखच आहे म्हणा की. हे जरा अति होतंय बरं का आई साहेब. तुमचा ऍक्सिडेंट झाला, वाईट झालं. तुम्ही सुखरूपात, आम्हाला आनंदच आहे की. बाकी कोणतं महिपती ना ड्रायव्हर? जी, हां, त्याला मी हॉस्पिटलमध्ये भेटायला जातो. बाकी तुमची विचारपूस करायला लाईन आहे हो. आमचा नंबर केव्हा यायचा? त्यांच्याकडे पण लक्ष द्यायला कोणतर जायला पाहिजे की. तो आम्ही जातो तिकडे. झालं समाधान? एवढा कोरडेपणा बरा नाही सुचित्रा. त्याचं काय आहे, आम्ही आमच्या आई साहेबांवर गेलो. फक्त याच बाबतीत? मग तुमच्या आई साहेबांना हे घर, या घराची इब्रत, रीतिरिवाज हे सगळं जीवापेक्षा प्रिय आहे का तुम्हाला? फिरून फिरून गंगावे, सो माय मदर हायनेस. युअर हायनेस म्हणायचं आणि विषय बदलायचा. कोणताही एक विषय पकडून ठेवायची धमक नाहीये तुमच्यात सुचित्रा. आमच्यावर नाही गेलात तुम्ही, अजिबातच नाही. असं आलाच आता पोटभर खाऊन घ्या. नको, तुमच्या गोड शब्दांनीच पोट भरलंय आमचं. आता बेबी मावशीच्या पुरणपोळ्या घशाखाली कशा जातील? असो. सुजित भाऊजी, आवाज नका करू.
भरल्या ताटावरनं उठून जात नसतात. तेवढं खाऊन तरी घ्या. सासूबाई, तुम्ही तरी सांगा की त्यांना. त्या काही सांगणार नाही आणि मी ऐकणार. चला. आओ सुजित भाऊजी, सुजित भाऊजी, आओ सुजित भाऊजी, थांबा की. आओ सुजित भाऊजी, सासूबाईंचा केवढा मोठा ऍक्सिडेंट झाला. त्यांना काहीतरी वाटलं असेल हो, म्हणून बोलल्या त्या. तुम्हाला काळजी नाही वाटत होय त्यांची? वहिनी वाटते की काळजी. शेवटी आई आहेत आमच्या आणि त्या सही सलामत आहेत याचा आनंदच आहे की. पण एवढं सगळं झालं, आम्हाला साधं कोणी कॉल तरी केला का हो? हं? आणि मग आलो नाही म्हणून आमच्यावर बंदूक ताणताय? याला काय अर्थ आहे? सूद मूद एकदम तुमच्या आईसाहेबांवर गेलायत बघा. हे त्यांच्या समोर बोलायची हिंमत आहे का तुमच्यात? नाही, त्यांच्या समोर कसं बोलणार हो? त्या मोठ्या आहेत वयानं मानानं. द्याचं बोला. जेवून घ्या की. असं भरल्या ताटावरनं उठू नये एवढंच सांगायचं होतं. झालं सांगून जाऊ मी आता. आओ, आणि मग बेबी मावशींनी केलेल्या पुरणपोळ्यांचं काय? त्यावर काय आमचं नाव लिहिलेलं नाहीये. त्याचं नाव लिहिलं असेल तो काही लय तन काय बर का तुमच्या अंगात सुजित भाऊजी. पाहिला ना. चला सुटा आता कडकडन. चला. म्हणजे तुम्ही नाही जेवणार? अहो वहिनी, शरीर धर्म चुकलाय का कोणाला? जेवणार की इथं. ठीक आहे, मग मी पण नाही जेवणार. आज आपलं पण भूक हडताल. चांगलं. सासूचे पावलावर पाऊल. बेस्ट. सुजित भाऊजी, ताट्या मला पण जमते बर का. मी खरंच नाही जेवणार. अहो नका जीव. फ्री इंडियाच्या फ्री सिटीजन आहे तुम्ही. काय वाटेल ते करा, पण आम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करायच्या भानगडीत पडू नका. चला सुटा. आओ सुजित भाऊजी, आओ. लागे पायाला चटके, रस्ता तापीसनी लाल. माझ्या माहेराची वाट माले वाटे मखमल. काय राणी सरकार, पुन्हा माहेरची आठवण यायला लागली की काय? नाही, आठवण वगैरे काय नव्हती आली. सुजित भाऊजी आलते. सुजित आला होता यावेळी? होळीनंतर चक्क 2 दिवस कळ काढली त्याने. नाही म्हणजे तो येणारच होता. येतोच तो बेबी मावशीने बनवलेल्या पुरणपोळ्या हाताळायला. यावेळी का कोणास ठाऊक एवढा लेट केला? आपण तुला सांगतो, आज जर तो आला नसता ना तर मीच सगळ्या पोळ्या चापणार होतो. मग नंतर केली असती त्याने कुरकुर. मग खाल्ल्या की नाही त्याने गडकभर पुरणपोळ्या? तुला सांगतो संजू, त्याने एक तुकडा सुद्धा नसेल ठेवला बघ मला. काय ग, काय झालं? असं डोळ्यात पाणी? सुजित काय बोलला का? त्याचं नको मनाला लावून घेऊ. त्याला सवय खेचायची. कुठल्याही मुलाचं नातं असं असतंय हो. आणि पोटच्या पोरासाठीची माया एवढी कोरडी होऊ शकते कुठल्या आईची, आणि मुलाला पण आईचं बोलणं इतकं लागू शकतं. अच्छा, म्हणजे नेहमीप्रमाणे सुजित आणि आई साहेबांची गरमागरमी झाली. नेहमीप्रमाणे
अहो सुजित भाऊजी सणासुदीचं पुरणपोळ्या खायला घरी आलते हो. बकासुरासारखी भूक लागली होती त्यांना. टेबलावर चवडची चवड ठेवली होती पुरणपोळ्यांची. तुपात बुडवून पहिला घास खाणार तेवढ्याच सासूबाईंनी त्यांना विचारलं, आमचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, तुम्हाला जर आपण चौकशी करावीशी वाटली नाही? हो सासूबाईंचं एकदम बरोबर आहे, मला पटतंय. पण असं एकदम जेवताना असं बेचक्यातला प्रश्न कोणी विचारतंय होय? अहो सुजित भाऊजींनी पहिला घास तोंडात पण नाही घातला. आणि मग नंतर सुजित भाऊजी म्हणले की मला माहितीच नव्हतं ऍक्सिडेंट झालाय ते. आता त्यांचं पण बरोबरच आहे की नाही? त्यांना कोणी आपल्यापैकी कळवलंच नाही की असं काहीतरी झालंय, मग त्यांना काही सपन पडणार आहे होय? मग काय, ते पण वाकड्यातच शिरले. एक घास पण नाही खाल्ला हो त्यांनी. भरल्या ताटावरनं तसेच तनतन करत निघून गेले. एवढी भूक लागलेला असताना बी उपाशी निघून गेले हो. चल मी फ्रेश होतो. आय नीड अ बाथ. अहो थांबा, एवढा टेन्शनचा मुद्दा आहे आणि तुम्हाला आंघोळीचं पडलंय होय? अगं मग काय करू शकतो मी यात? काय करणं अपेक्षित आहे मी? अहो काय करणं अपेक्षित आहे म्हणजे बोला ना, सुजित भाऊजींशी बोला, सासूबाईंशी बोला. अहो हे असं नसतंय, असं नसायला पाहिजे, नसायला पाहिजे की नाही? संजू काम डाऊन. हो पुरणपोळ्या एवढ्या आवडत असताना, पुरणपोळ्यांची चवड डोळ्यासमोर असताना एकही घास न खाता तळतळ करत उपाशी पोटी निघून गेले तो सुजित भाऊजी. आणि सासूबाईंनी सुद्धा उष्ट्या झाल्या म्हणून पोळ्या टाकून द्यायला लावल्या. संजू काही गोष्टी आहेत तशा स्वीकारल्या पाहिजे. आई साहेबांचं सुजितचं आहे असं आहे, मी ऍक्सेप्ट केलंय. आणि संजू तू सुद्धा लवकर ऍक्सेप्ट कर, म्हणजे तुला त्रास कमी होईल. ऍक्सेप्ट केलंय म्हणजे? अहो काय ऍक्सेप्ट केलंय? आणि मी तरी काय ऍक्सेप्ट करू? माय लेकराचं नातं होते, असं तुटक तुटक कस काय ऍक्सेप्ट केलं तुम्ही? हा तुम्ही बारक्या मोठ्या सगळ्या गोष्टी नीट करताना करता की नाही? मग ही गोष्ट तरी करा की नीट. संजू तू उगाच हायपर होतीयस, प्लीज काम डाऊन. आणि तू आत्ता आलीस या घरात, आत्ता हे सगळं बघतीयस. अगं हे जुनं दुखणं आहे, क्रॉनिक, हाताबाहेर गेलेलं आहे. आणि त्याचा ठणका आता मला अंगवळणी पडलाय. अगं मी कित्येकदा समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय, 100 वेगवेगळ्या मार्गाने सांगितलंय, पण काही उपयोग नाही झाला. हे आहे असं आहे, हे मी अंगवळणी पाडून घेतलंय आता. हे माझे अनुभवाचे बोल आहेत. आणि संजू उगाच मनाला लावून घेणं थांबव. असं का झालंय? अहो त्यांचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? संजू एक असेल तर सांगता येईल ना. इथे विषय खूप जटिल आहे, खूप खोल आहे. आणि प्लीज मी आता अजिबात कंडिशन मध्ये नाही सांगण्याच्या. मी खूप थकलोय. माझ्यासमोर हा विषय मांडून बसू नकोस आता प्लीज. तुमचा सख्खा भाऊ त्यांची आवडती पुरणपोळी न खाता तसेच बाहेर पडले आणि मला म्हणलेत की मी बाहेरचं काहीतरी खातो. आता सुजितने खाल्लंय असेल एव्हाना बाहेर, तो उपाशी राहणाऱ्यांपैकी नाहीये. पण मी दिवसभर काहीच खाल्लं नाहीये. भूक लागली त्याचं बघ ना. आता मला काय माहिती तुम्ही काहीच खाल्लेलं नाही ते? मला काही स्वप्न पडलं होतं होय? आणि का नाही खाल्लं तुम्ही? का नाही खाल्लं? नाही तुम्हाला ओरडायलाच पाहिजे, तुमचं घरच उन्हात बांधायला पाहिजे बघा. ओरड ओरड हवं तर, पण नुसतं ओरड्यानं माझं पोट नाही भरणार. प्लीज मला काहीतरी खायला देशील? मी पटकन फ्रेश होऊन येतो. अहो तुम्ही असं परत कधी करणार नाहीये. तुम्हाला ज्यांना मारायचंय त्यांना मारा, गुंडांना मारा, नाही तर चोरांना मारा, तर स्वतःच्या पोटाला असं मारू नका
प्लीज तुम्ही जा, फ्रेश व्हा आता. मी तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल सर्व्हिस करते. स्पेशल सर्व्हिस? क्या बात आहे. जेवणाआधी स्वीट डिश? आहो जावा तिकडे. स्पेशल सर्व्हिस म्हणजे मी तुमचं ताट घेऊन इकडेच येते. आलेच. काय ग, चकवा लागला का तुला? इकडे आहे डायनिंग टेबल. कुठं झाली मटकत मटकत ताटवर करून? अहो मला माहिती की डायनिंग टेबल इकडेच आहे ते. पण त्याचं काय झालं, हे लय दमून आले तर पोलीस स्टेशनमधनं. भुकेने पार पोटात डबरा पडलाय त्यांच्या. म्हणून मी त्यांना म्हणलं की तुम्ही फ्रेश व्हा, मी बेडरूम मध्येच घेऊन येते ना तुमच्यासाठी ताट. काय झालं? हातापाय अशी नोकर चाकर असताना नोकरांची कामं करू नयेत. आईसाहेबांनी सांगितलंय ना तुला? हा सांगितलंय, पण आपल्या माणसांचं करायला काय आलंय कमीपणा. आणि ह्यांचंय म्हणून नाही बरं का. अहो वहिनी साहेब, तुम्ही जरी मला काही सांगितलं असतं ना आणायला, तर मी तुमच्या बेडरूम मध्ये येऊन तुम्हाला दिलं असतं. मग त्यासाठी सासूबाई ओरडल्या असत्या तरी चाललं असतं मला. काही पाहिजे का तुम्हाला? नाही, नको. बघू आमचं आम्ही. हे जरा अति होत चाललंय जाऊबाई. प्रत्येक नियम मोडत चाललाय तुम्ही. वहिनी साहेब काय झालं? प्रत्येक गोष्टीची जागा ठरलेली असते. जी ती गोष्ट त्याच जागेवर झाली पाहिजे. जसं डायनिंग टेबलच्या इथं रोमांस करू नये ना, तसंच बेडरूम मध्ये जेवू पण नाही. प्रत्येक गोष्टीची जागा स्पेशल असते. कळतंय का? बरोबर आहे तुमचं वहिनी साहेब. अहो पण जागा नेहमीच्या झाल्या ना की त्या अंगवळणी पडतात, आणि त्या अंगवळणी पडल्या ना की लय कंटाळवाण्या वाटतात. त्यापेक्षा जागा एकदा बदलून तर बघा, त्या अजूनच स्पेशल होतात. मी आलेच हा. यांना भूक लागली असेल ना. काय बोलली हिचेला तरी कळलं का? अंगवळणी काहीच कळलं नाही. हा हा हा. संजू, पोटात वार चाललेत, नुसते वार. शांत करायला पाहिजे. हा, एवढं भूक लागलेली असताना प्रत्येक गोष्ट टेस्टच लागणार आहे म्हणा. आओ असं कसं वागतंय तुम्ही? फौजदार आणि तुम्हीच नियम मोडणार होय? एक वेळ आमच्याकडून नियम मोडला तर चालेल, पण फौजदारांकडून कभी नाही. आपलं ठरलंय ना की आपण जेव्हा केव्हा एकत्र असू तेव्हा तुम्हाला पहिला घास मी भरवणार. माझा मान आहे तो, आहे की नाही? वा संजू, तुझ्या एका घासातच पोट भरलं ग. अयो, एका घासाने भरलं पण? अहो फौजदार, तुम्ही तर सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. अहो मी एवढ्या कल्याणी उद्योग स्पेशल तुमच्यासाठी कुरडया आणल्यात, कारळाची चटणी आणलीये, आणि मग ते
अनबुंद स्पेशल लोणचं आणि म्हणे एका घासात पोट भरले. अगं संजू, घास एक होता, पण त्यासोबत तुझं प्रेम होतं ते कोण मोजणार, है ना? बर, हे जेवणाचं असू दे बाजूला. आता डेझर्ट. लेट्स हॅव स्वीट डिश. आहो जावा तिकडं. हे घ्या तुमची स्वीट डिश. मी आलेच लोणचं घेऊन. ओम नमस्ते गणपते. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं अर्था. सासूबाई आहो. केवलम त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. हृदं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम्. ओम शांति शांति शांति. वा, 3 दिवसात पाठ केलं तुम्ही. हा, ते रिदम लक्षात राहिलं ना माझ्या. मग ते पिक्चरच्या गाण्यांसारखं राहिलं लक्षात. त्या गुरुजींचा फोन आला होता. म्हणजे त्यांनी तुम्हाला लई फोन केलं, पण तुम्ही उचलं ना म्हणल्यावर माझ्या फोनवर फोन केलता. म्हणत होते संजूची पत्रिका तयार झाली, न्यायला कवासं येत आहे. मायला असं सांगतो की जसं काही सोन्याची पानच लावून देणार पत्रिकेला. पत्रिका न्यायला या सांगायचं ना तोंडावर येणार नाही म्हणून. काय करायची असली दळभद्री पत्रिका? हा, पोंगडी करून वाजव म्हणाव. अहो असं काय बोलताय? आधीच करणेनं काय कमी लागलंय वे आपल्या माग.
त्यात आणि असं बोलून कशाला वाढवायचं पाप? काय म्हणली? म्हणजे पाप लागल हो. तुम्ही पैसे खर्च करून येळ खर्ची करून त्या गुरुजीसनी पत्रिका बनवायला लावली ना. मग आता बनवली त्यांनी, सांगावा धाडलाय तर या जावा की घेऊन. आणि तसं बी ढाले पाटलासनी अर्जंटमध्ये पत्रिका लागणार होती ना. त्या ढाले पाटलांकडनं परत आलता का फोन? नाही ना. मग कशाला खाजवून अवधान आणायचं? हे बघ, त्यांनी पत्रिका मागितली आणि आपण अर्जंटमध्ये दिली, असं कुठं असतंय वय? खानदानी माणसं कुठले बी कामं अर्जंटमध्ये करत नसतात. परत फोन आला की बघू. आणि जर त्यांचा पुन्हा फोन आलाच तर मग काय करायचं? काय सांगायचं त्यासनी? एक तर तुम्ही जी काय केलंय त्याच्यामुळं माझ्या संजीचा अमावश्याचा जन्म नसून बी अमावश्याचा झालाय. हात दाखवून अवलक्षण केले हा म्हणजे झालंय. हा. कल्याणी, मायला जिबले चुरू चुरू चालायला लागली का तुझी? एवढी अक्कल आहे ना हो तुला? एवढं कळते ना तुला? म्हणून पत्रिका देत नाही. आणि तशी बी ती मोठी माणसं कामाच्या धबडक्यात विसरून बी जातील, आपल्या पथ्यावरच पडेल. हा. परत जर त्यांनी पत्रिकेसाठी रिक्वेस्ट केली तर मग बघू काय करायचं ते. आहो, हे घ्या. अरे गाय गडबडीत विसरलो सर. अहो ठीक आहे, होतं असं कधी कधी. एक मिनिट हा. सर्वेश दादा, हे काय दूध? अरे वा फौजदार, तुम्ही तर एकदम बरोबर ओळखलं. अगं पण कुणासाठी? कुणासाठी म्हणजे? तुमच्यासाठी. माझ्यासाठी दूध? आणि तुम्ही बरोबर ओळखलंय ना, मग तुम्हाला बक्षीस म्हणून 4 बदाम पण. आता रोज घराबाहेर पडण्याआधी 1 ग्लास दूध आणि 4 बदाम खाऊन बाहेर पडायचा. अगं पण बिगपण काही नाही. तुम्ही रोज बाहेर चारबट सरबट खाताय. मी तुमच्या पोलीस स्टेशनात येते डबा घेऊन, तर तेव्हा तुम्ही जागेवर पण नसता. मला माहिती आहे तुमची ड्युटी आहे, पण मग तुम्ही तुमची ड्युटी करा ना, मला माझी ड्युटी करू द्या. अगं मी ते बदाम वगैरे खाईल, पण दूध? मी काय दूध प्यायला लहान आहे का संजू? मी नाही पिणार, मला नाही आवडत ते. Oh, stop! पीछे मुड़. अगं संजू, पीछे मुड़. सावधान. फौजदार, मला माहितीये तुम्हाला दूध प्यायला नाही आवडत, पण तुम्ही रोज प्याल तर तुम्हाला सवय होईल आणि मग आवडायला पण लागेल हो दूध. आणि प्याल तो व्हाल ना फौजदार. घ्या, चला प्या गटागट. संजू आगा बिगा काही नाही, घ्या पटकन. संजू, अगं मी जसं घड्याळ विसरलो तसं माझं वॉलेट विसरले ग. प्लीज आणशील? तुम्हाला मी केडी वाटते का हो? आ? मला माहितीये तुम्ही मला गंडवण्यासाठी बोलताय ते. म्हणजे मी गेले की तुम्हाला दूध टाकून देता येईल, हाय की नाही हो सर्वेश दादा? होय संजू, खरंच माझं वॉलेट विसरलोय. मी खोटं बोलतो का कधी? हा, ते पण आहे म्हणा. मग सर्वेश दादा, जी मी काय म्हणते, त्या वाटीतले अजून 4 बदाम वाढवा. नाही म्हणजे आमचे हे लई इसरायला लागलेत ना. काय हो, मला एक लई मोठा प्रश्न पडतो बघा. तुम्हाला पोलिसात कोणी घेतलं नाही? म्हणजे तुम्ही पोलिसांची परीक्षा पासच कसे झाले? काय ना संजू, त्यावेळी कुठले डिस्ट्रॅक्शन्स नव्हते. हल्ली आपल्या बेडरूम मध्ये खूप डिस्ट्रॅक्शन्स वाढलेत ग. तुझ्या चेहऱ्याशिवाय दुसरं काय? हो, प्या पटकन. अगं. प्या पटकन.
शाबास. सर्वेश दादा, जी आता तुम्ही त्यांना ते बदाम पण द्या. हा, हो. आणि खातात की नाही लक्ष ठेवा. हा, मी आलेच त्यांचं पाकिट घेऊन. वैसे बदाम. बघितलं ना, हे असं आहे. आता इथून पुढे मला रोज बदाम आणि दूध पिण्याची शिक्षा. भैया साहेब, एक बोलू? म्हणजे माफ करा, पण थोडी. बोल ना सर्वेश, मदत हवी काही? नाही, मदत नाही जी. मग पण ते आपलं धाकल्या वहिनी साहेबांबद्दल थोडं बोलायचं होतं. संजीवनी बद्दल हो. बोल ना. म्हणे खोलीतलं डिस्ट्रॅक्शन वाढलंय. फौजदार, आय लव्ह यू बर का. आओ, घाबरले की मी. तुम्ही केव्हा आले? ठीक. आपलं ठरलं होतं ना, एकमेकांपासून काही लपवणार नाही. ठरलं होतं ना. का लपवलंस माझ्यापासून? हं? एवढी मोठी गोष्ट मला सर्वेश कडून कळते, पण तुझ्याकडून कळत नाहीये. संजू, मी साफ साफ स्वच्छ बोलणारा माणूस आहे आणि मला समोरच्याकडून पण तीच अपेक्षा असते. मी तुला आधीच स्पष्ट सांगितलं होतं की मला खोटं बोललेलं आणि माझ्यापासून लपवलेलं आवडत नाही. संजू, आपल्या नात्यात आपण एकमेकांपासून काही लपवणार नाही, हे ठरलं होतं ना. ठरलं होतं की नाही? मग इतकी मोठी गोष्ट का लपवलीस माझ्यापासून? अरे हो नाही, काहीतरी बोल. जी. जी व्हॉट? सध्या नाहीस ना तू? अरे नाही काय आहेस? अगं तुला इतकं का समजू नये? मला ही गोष्ट सर्वेश कडून का समजावी? तू कालपासून जेवली नाहीयेस, उपाशी आहेस तू. सर्वेश दादा पण ना एरवी एकदम आळीमिळी गुपचिळे असतात. हा ना, आता नको तेव्हा तोंड उघडले तुमच्या समोर. संजू, मुद्दा काय? तू बोलतेस काय? काल मला आवडीने खाऊ घातलंस की नाही आणि स्वतः मात्र उपाशी राहिलीस. संजू, उपाशी राहणं चुकीचं आहे. मग ते कोणी असो, आईसाहेब राहतात उपाशी, पण त्या कोणावर चिडल्यात तर. तू चिडलीस कोणावर? चिडलीस नाही. मग का उपाशी राहिलीस? मी राहतो कधी उपाशी? म्हणजे मी राहिलो होतो उपाशी, पण मी तुला सांगितलं होतं की नाही? मग तू का सांगितलं नाही मला उपाशी राहताना? अहो पण काय, उपाशी का राहिली ते सांग. अहो तुम्ही मला सांगू तर द्या की. सांगू तर द्या की म्हणजे? अच्छा, म्हणजे मी तुला बोलू देत नाही? हं? ठीक आहे, बोल, का उपाशी राहिलीस? अहो नाही सॉरी, मी नाही बोलणार, तूच बोलणार. बोल. आणि आय एम सॉरी, मी आत्ता मध्ये बोललो, नाही बोलणार मी आता. अहो ते सुजित भाऊजी. एक मिनिट. सुजित काल जेवला नाही म्हणून तू उपाशी राहिली, प्लीज हे म्हणू नकोस. संजू, मी तुला आधीच सांगितलंय तो उपाशी राहणाऱ्यांपैकी नाहीये. मग का? अहो मी ते चॅलेंज घेतलं होतं ना, म्हणून मी त्यांना म्हणले पण होते की तुम्ही जर पुरणपोळ्या खाल्ल्या नाहीत ना तर मी तुमची सख्खी वहिनी मी पण जेवणार नाही म्हणून. आणि मग आता मीच बोलले होते तर मी कसं मागे हटणार? अरे याला काय अर्थ आहे? हा सरळ सरळ हट्टीपणा झालाय.
आता जसं घर तशी माणसं. तुम्हाला जसं आपलं म्हणलंय ना तसं या घराला बी आपलं म्हणलंय बघा मी. तुमच्यात आणि या घरात एकदम रंगूनच गेले बघा. अहो अहो कुठे गेले अहो? बोला राजेश्री ताई साहेब. काय हो पंजाबराव, कबुतराला ऊन लागलं का तुमच्या? कबुतराबरोबर पाठवताय का पत्रिका? अजून नाही आली आमच्यापर्यंत. बर जोकिंग करता बाबा ताई साहेब तुम्ही पण. कामाचं बोला पंजाबराव. पत्रिका कधी पाठवताय? म्हणजे पाठवणारच होतो, पण कसं आहे म्हटलं की एवढं महत्वाची गोष्ट आहे तर म्हटलं पोस्टाने कशाला पाठवा, आपण स्वतःच जाऊन तुमच्या हवाली करावं म्हटलं. मग काय तुमच्या आगमनासाठी मुहूर्त काढायचा का? कधी देताय पत्रिका बोला. नाही नाही ताई साहेब कसं आहे म्हणजे तेच करणार होतो, पण काय झालं की आम्हाला अर्जंटमध्ये जावं लागलं ना. ते आमची केस चालू आहे ना कोर्टामध्ये. हा तुळपळे वकील तिकडे सगळे स्नेह सोबती भेटल्यावरती मुक्काम कराच म्हटले. हा आणि खानदानी माणसाची कंपनी कुणाला नको असते हो, त्यामुळे मुक्कामच करा म्हणतात ते. तर त्यामुळे आम्ही पानमुंद्याच्या बाहेर आहे, आउट ऑफ स्टेशन. आपण तुम्ही कशाला यायला पाहिजे पंजाबराव? हा आपल्याला काय पत्रिका पाहिजे ना फक्त. तुमच्या दिमतीला एवढे नोकर असतात, तो ड्रायव्हर तुमच्या घरासमोर उभाच असतो की नुसता? त्याच्याबरोबर पाठवून दे पत्रिका. ड्रायव्हर होय, अहो परवाच सुट्टीवर गेला, त्याची बायको आजारी पडली हो. ते बेड रेस्ट सांगितली हो 3-4 महिने. हा ना, लहान लहान लेकर आहेत हो बिचाराला. आणि परीक्षेच्या टायमाला मग त्याला सगळं करावं लागतं ना ते पोरांचं. आणि पण शेती पण बघायची, हे पण करायचं म्हटल्यावरती किती त्याला. आता तुमच्या ड्रायव्हरचे प्रॉब्लेम आई साहेबांना सांगायचे का आम्ही? आई साहेबांनी सांगितलंय पत्रिका लवकरात लवकर पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि लवकरात लवकर म्हणजे उद्याच्या उद्या. कळतंय का? हा तनका तनका म्हणजे किती तनका असावं एखाद्याच्या अंगात? असं कुणी वागतंय होय? एखाद्याला हार्ट अटॅकच येईल अशानं. डोकं फिरलं आणि गेले आपले लेफ्ट राईट करत. देवा आता काय करू? संजू, हा सूर्य आणि हा जयद्रथ. आय मीन हा सुजित आणि ही तू. आता बसा, बोला, रागवा, हवं तर एकमेकांचे केस सोडा, पण जो काय मुद्दा आहे, जे काय मॅटर आहे ते पहिले रफादफा करा. काय एकतर मानगुट धरून एवढं लांबून काही न सांगता आणलं. आता इथून मॅटर काय, रफादफा काय, हे सूर्य काय, जयद्रथ काय? अरे हे विधात्या, अरे काय चाललंय काय? ए गप्पा बस. तुझ्यामुळे झालं हे सगळं. मी काय केलं? आणि तू काल पुरणपोळी खाल्ली नाहीस म्हणून ही काल रात्रीपासून जेवली नाहीये. वहिनी ते लिटील तुमचे नवरदेव जे सांगतायत ते खरं आहे का? म्हणजे कधी खोटं बोलतच नाही. कशासाठी केलं? अहो सुजित भाऊजी, मी तुम्हाला काल साफ सांगितलं होतं. ठीक आहे, मग मी पण नाही जेवणार. आज आपलं पण भूक हडताल की तुम्ही जर जेवले नाही तर मी पण काही खाणार नाही म्हणून सांगितलं होतं की नाही? त्यावेळेस तुम्ही मला काय म्हणले? जावा तिकडं कडकडनं.
पण मी तुम्हाला बोलले होते ना, आणि एकदा का मी बोलले की मी स्वतःच पण ऐकत नाही. लय टाईट कमिटमेंट असते आपली. तुम्ही पुरणपोळी नाही खाल्ली, मग मी पण नाही जेवले. वहिनी द लिटिल शिकलं राव तुम्ही. आता हे जरा फिल्मी होईल. बेबी मावशी शपथ, आजपर्यंत आपल्याला अशी कोणी हार्ट टचिंग मुवमेंट दिली नव्हती. माझा अनुभव सेम आहे सुजित. ही आदनवंद करते अशा हार्ट टचिंग गोष्टी. माझी बायको आहेच लय भारी. बरं, तुम्ही तुमचं चालू द्या, मला ड्युटी आहे. काय ते या तुमच्या लिटिल मध्ये अडकलो तर माझ्या ड्युटीचे 12 वाजतील. आणि संजू, पुढच्या 5 मिनिटात तू जर जाऊन काही खाल्लं नाहीस, तुला अरेस्ट करत असतो. बरोबर आहे. अरेस्ट? हो, पण मी ऑलरेडी तुमच्या दिलाच्या जेलमध्ये अरेस्ट झाले. एक्सक्यूज मी, मी आहे बरं का इकडं. म्हणजे तुमचं तसं काय असेल तर सांगा मला, मी लपतो. तुमचा चालू द्या रोमांस. सुजा, रोमांस विमास काय रे? आपलं उगाच. आणि संजू, आत्ताच्या आत्ता 5 मिनिटात जायचं आणि काहीतरी खायचं. खाणारच आहे मी. तसं पण लय डबरा पडलाय माझ्या पोटात. यू गो, यू डोंट वरी. गुड. चल रे. चल. आओ. थँक्स. वहिनी, मी काय म्हणतोय, अहो म्हणजे आता जड जाते बघा सांगायला. काय होतंय सुजित भाऊजी? काही नाही, थँक्यू. अयो, अहो पण मी एवढं काय केलंय की तुम्ही मला थँक्यू म्हणायला लागले? अहो थँक्यू अशासाठी की याआधी कधी प्रेम नाती या भानगडीवर विश्वास ठेवासा वाटला नाही. इथून पुढे ठेवावा लागेल तुमच्यामुळे. सुजित भाऊजी, तुम्हाला काय दृष्टीदोष आहे का हो? नाही हो का? नाही, एवढं काळीच तोडून जीव लावणारा भाऊ आहे. मायेपेक्षा जास्त माय लावणारी बेबी मावशी आहे. ते दिसत नाही होय तुम्हाला? एवढं प्रेम करतात ते तुमच्यावर, आणि तरी पण जगात नाती प्रेम आणि असलं काही नाही. असे डायलॉग आणता होय माझ्यासमोर? डायलॉगचं काय नाही होते. आतापर्यंत लाईफ मध्ये हे मिसिंग होतं ना, कोणची? बहीण. सिस्टर सारखी कचकच करणारी, वटवट करणारी, डोसकं पार आउट करणारी, कधी चुकलो तर हात धरून मार्ग दाखवणारी, जीव लावणारी. सुजित भाऊजी, खरं सांगू का? आमच्या लाईफ मध्ये पण हेच मिसिंग होतं बघा. एक भाऊ. आमच्या डॅडींना की नाही वंशाचा दिवा एक पोरगा हवा होता. पर पहिली बेटी तूप रोटी झाली, दुसरी बी तीच, आणि तिसरी म्या. आम्हाला तिघींना पण एक भाऊ पाहिजे होता. रक्षाबंधनाला राखी बांधायला, हाणायला, हाणलंय भांडायला पण.
वहिनी, आजपासून आपण आहे. म्हणजे अहो, राखी बांधायला, भांडायला, आणायला तुमचा भाऊ. जगासमोर असू दे की भाऊजी आणि वहिनी. आजपासून आपण भाऊ आणि बहीण. चालतंय? चालतंय की. डन डना डन. बरं, आपलं एक आहे बरं का, आपण बहिणीला आवाजा करून बोलवत नाही, आधीच सांगतोय. हा ठीक आहे की. मग मी पण तुम्हाला काही सुजित भाऊजी किंवा सुजितराव म्हणणार नाहीये. काय म्हणणार आहे माहिती का? सुजा सुजा टरबुजा. ए संजय, तुझ्या आजोबाच धंदे. ए सुजा सुजा टरबुजा. बरं, आपल्यात मी सिनियर आहे बरं का. तू लहान सिस्टर आहेस. लहान सिस्टरच्या लेवलमध्ये राहायचं. मला आत्ताच कळलं तू 18ची झालीस म्हणून. नाही हो. अहो मी अजून 17 वर्षांचीच आहे. अहो आपल्या पोरीला तिच्या सासरी रोज एक खोटं बोलायला लागतंय. एक काम करा, आता तुम्ही चाललायच ना मग, तर देवानं समज खरं खरं सांगायची संधी दिली असंच समजा आणि सांगून टाका बरं खरं काय असेल ती. कल्याणे, दोस्त कोण आहे, नुसते रिकामे हौदच. आता त्यांना फसून लगीन केलं म्हटल्यावर, तिच्या संसाराला आग लागल्यावर तू जाणार आहे का विजवायला? स्वतःचं डोसकं चालत नाही ना, तर दुसऱ्यांना फुकटचे सल्ले देऊ नये. आणि ज्याचं चालतं ना, त्याला फालतू प्रश्न विचारू नये. तू ग बस आतमध्ये, हे बघतो काय करायचं ते. नेहमी महत्वाच्या कामाला जाताना नाटच लावते ही बाई. युसलेस. राजश्री, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. लई इम्पॉर्टंट आहे का? नाही, आम्ही जरा बिझी आहोत. देशाचा प्रश्न सोडवताय का काय? मोबाईलवर गेम तर खेळताय. सरळ बोलताच येत नाही ना आमच्याशी. आमच्याशी बोलताना वाकड्यातच शिरायचं असं नियम केलाय का तुम्ही? नाही, तसं नाही ग बाई. राजश्री, दादासाहेबांशी काही कॉन्टॅक्ट झाला का? नाही म्हणजे ते कुठे गेले ना की नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये असतात माझ्या. यावेळी काहीच फोन नाही, काही नाही. तुझ्याशी बोलणं झालं का? गयत गेलेत. इथं जित्या बायकोला सोडून मेलेल्या बायकोचं कार्य करायला गेलेत. नशीब तुम्हाला सांगितलं. आम्हाला नाही कळवलं. उगाच गैरसमज करून घेऊ नका. नानांना काल फोन आला होता, ते सांगत होते आम्हाला. त्यांची पहिली बायको नशीबवान आहे. ते पार संपली तरी नवरा काय काय करतोय तिच्यासाठी. आमचं काही बरं वाईट झालं तर आमच्या तोंडात पाणी तरी सोडतील की नाही, आय डाऊट. अगं राजश्री, नवऱ्याला प्रेमाने वागवलं ना. हे असं होतं बघा. तुम्ही आमच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवता आणि मग आम्ही फना काढला की आम्हीच वाईट ठरतो. तुम्ही जे बोलायला लागलात ते बोला. ठीक, मुद्द्याचं बोलते. राजश्री, का वागलीस तू यास? आता काय वागलोय आम्ही? सकाळी अक्का मला खूप बोलली. म्हणाली संजूची पत्रिका न बघून तू चूकच केली. त्या दोघांची पत्रिका बघणं मस्ट आहे. बघायला हवी होतीस. का माहिती दिलीस तू अक्काला ही सगळी? टाचली होय तुमची. हा, तरी खूप बोलल्या का तुम्हाला? पण आम्ही काय करणार? त्यांनाच जाब विचारा की. आम्ही फक्त हालत्या डुलत्या दिसत्या ऐकत्या घरच्या मोठ्या सुनबाई होत ना, म्हणून आम्ही आमचं कर्तव्य केलं. त्यांना सांगितलं रणजित भाऊजींच्या म्हणजे
आमच्या दिरांच्या लग्नामध्ये त्या पोरीची पत्रिका. एक मिनिट, संजीवनी नाव आहे तिचं. हा तेच ते. तिची पत्रिका बघायची राहिली ना. तुम्ही तर पत्रिका बघायला नकार दिला, म्हणून आम्ही काळजीपोटी तिच्याकडे गेलो आणि तिची पत्रिका मागवली. तर बाईसाहेबांनी पत्रिकाच हरवलीच असणार तशाच त्या. म्हणून हे सगळं कर्तव्यदक्षपणे घरातली मोठी सून म्हणून आम्ही आईसाहेबांना सांगितलं. आता पुढं काय करायचं ते त्या बघून घेतील. तुम्ही त्यांच्याशीच बोलून घ्या. एक मिनिट राजश्री, का वागतेस तू असं? ती पोरगी लहान आहे, आपल्या सगळ्यांमध्ये लहान आहे ती, आणि चांगलं वागते ग ती आपल्याशी. ती आल्यामुळे तुझं स्थान हलणार नाही. मग का घाबरतेस तू? आम्ही नाही कोणाला घाबरत, आणि त्या पोरीला तर नाहीच नाही. अगं नाही ना घाबरत, मग अक्काला तिच्या विरुद्ध का चिथवतेस? का वाईट वागतेस तिच्या बरोबर? अहो तुम्हीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताय. जो तो आमच्या समोर संजू कशी चांगली अशी जपमाळ ओढत असतो, आणि आम्ही कसं वाईट त्याचा शिमगा करत असतोय. आम्ही आहोत ना वाईट, आहोत ना. बरं राहू दे की आम्हाला तसं. त्या पोरीमध्ये आणि आमच्यात खूप मोठा फरक आहे. त्या पोरीचा नवरा स्वतःच्या कुटुंबाशी भांडतो तिच्यासाठी, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. आणि आमचा नवरा न बोललेलंच बरं. राजश्री, आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो म्हणून त्यांचं फावतं. त्यामुळे दिवसेंदिवस वाढत चालली या बुवाबाबांची संख्या. एकीकडे आपण चंद्रावर पाऊल ठेवतोय, मंगळाची मोहीम चालू आहे, आणि दुसरीकडे या घरातले त्या घरातले ग्रह तारे पाहणं संपत नाहीये. आत्ताच्या आत्ता त्या बाईला जादूटोना विरोधी कायद्याअंतर्गत अटक करा. काय आत्ताच्या आत्ता ताबडतोब. बघूया या अटकेचे संकेत तिला दिसत आहेत का तिच्या स्वतःच्या पत्रिकेत. साहेब, 16 वर्षी पोळी आहे ती, साधीसुधी बाई नाही. अहो लाखो भक्त आणि शेकडो आश्रम आहेत तिचे. मग एवढे माणसं एवढे भक्तजन यांचं ऐकतात, मग समाजाला शहाणा करायचं सोडून थोतांड काय पसरवत आहे? या असल्या भ्रामक कल्पनांच्या आहारी जाऊन सुज्ञ नागरिक आपली सत्सक विवेक बुद्धी या असल्या बोंधूबाबांच्या चरणी गहाण ठेवतात ना, ही खरी अंधश्रद्धा आहे. पत्रिकेत सुनेची जन्मतिथी अमावस्या आहे म्हणून सुनेला सोडून द्या असं सांगत फिरते ही बाई, ते सुद्धा व्याख्यानात, जेव्हा की ती स्वतः एक स्त्री आहे. ही विषवल्ली ठेचलीच पाहिजे. यस सर. हॅलो सर. सर येस सर. शुअर सर. नक्की नक्की. येस. तुम्ही जरा बाहेर थांबा. मामा, SP साहेबांचा फोन होता. मला पुण्याला जावं लागणार त्यांच्यासोबत. मग आता तुम्ही घरी जाणार साहेब? नाही, तेवढा वेळ नाहीये. 1 तासाभरात निघावं लागेल. संजूला सांगून कपडे मागून घेतो आणि 2-1 दिवसात येईल परत. ओके सर, काळजी घ्या. आणि इकडची सोडा, ते मी बघतो. दादा, रोहिणी, हस्त, उत्तरा, स्वाती आणि मूळ नक्षत्र हे एकदमच टॉपचे असतात ना हो? नाही म्हणजे एकदम भारी असतात ना झाड लावण्यासाठी. दाखलं वहिनी साहेब, म्हणजे अहो तुम्हाला लय काय काय माहिती आहे की. हा, अगदी करेक्ट बोलला बघा. अहो नक्षत्रावर लावलेली रोपटी ही तग धरून असतात बघा, म्हणजे जळत नाहीत हो. तुमच्याकडे आहे ना वासली बाग? आहे की बाग आहे.
पर तुमच्यासारखे पोटच्या पोरापेक्षा जास्त जीव लावणारे माळी दादा नाहीत ना. तुमचं आपलं काय पण बघा. मी काय म्हणतो वहिनी साहेब, ही बाग कशी आपली मी अगदी झकासाने बॉम्बात केली तशी तुमची बी करून टाकू की. एकदा जाऊ आपण तिकडं. हा, किती जागा आहे बघूया. कुठल्या जागेवर भाजीपाला लावायचा, कुठल्या जागेवर फळांची झाडं लावायची, हा, आणि कुठल्या जागेवर फुलांची झाडं लावायची, याचं समजा नियोजन करू की. हा, चालते, एकदम बेस्टच बेस्टच बघा. बघा. पानबुंद्यात झाडं लावताय, लावा की, पण सासरच्या रोपाची मुळं उपटून माहेरी लावू नका, म्हणजे मिळवलं. म्हणजे काय झालं वहिनी साहेब? सासरी आलीस ना, सासरकडच्या बागेकडे लक्ष दे की. माहेरचं विसरायचं आता. आम्ही कसं सासरी आल्यावर आमचं फुल कॉन्सन्ट्रेशन असतं इथं, तसं. आले बघा तुमची माहेरची माणसं. अरे संजीवनी डॅडी असे अचानक? माळी काम करत होती काय तू? माझ्या निव्वळ फिकणेशीच राहिली. असली इंची मिंची कामं करत कोणी सांगितलं तुला? रुबाबात राहायचं, आलं का लक्षात? काय म्हणले? काय नाही, ते संजीवनीला फोन करत होतो तर ती बाई म्हटली की युअर फोन नॉट इन रेंज. काय राजेश्रीताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं आहेत ना? बरं नाही, आम्ही भारीच असतोय. घाम आलेला दिसतोय लई. चालत बिलत आला की काय? गाडी कुठे आहे तुमची? शोफर ड्रिव्हन कार? अरे हा, तुमचा ड्रायव्हर सुट्टीवर गेला नाही का? दुसरा ड्रायव्हर नाही का मिळाला? का गाडीच विकून टाकली? हा, नाही नाही नाही, हाय की. हे काय, गेट वरतीच लावून आलो, तिथनं चालत आलो. ड्रायव्हरला म्हटलं जा शॉपिंग करून ये. काय खानदानी माणसाचा टाइम लई इम्पॉर्टंट असतो. त्याला लावलं का आम्हाला, आणि म्हणलं आम्ही मॉर्निंग वॉक करतो. गेट पासून हे काय चालत चालू आहे. त्याने घाम आला, घाम निघायला पाहिजे हो. अहो नुसती वेल्थ काय कामाची आहे, सोबत हेल्थ पण पाहिजे ना. अहो हेल्थ इज वेल्थ. डॅडी आई कशी आहे? अरे ऍब्सोल्युटली फिट अँड फाईन. डोंट वरी. आम्ही सांगितलेलं काम केलं का? तुमच्या लाडक्या लेकीची पत्रिका आणली का? अहो खानदानी माणसाचा शब्द आहे, हा पुरा करणारच. हे काय घेऊनच आलोय. द्या इकडं. इथं असं उघड्याव आई साहेबांनी मागितली होती ना? अहो पोस्टमॅनने आणलेलं पत्र नाही फाडून वाचायला, जन्मपत्रिका आहे. देतो की बसून, टोटल खानदानी माणसासारखं. चला, ढाले पाटलांच्या घरचा पाहुणचार चरा. चला, काय ऐकलं तुम्ही? चरा. नाही नाही, चलाच ऐकलं. कसं आहे ताई साहेब, जसं तुमचं घर आहे ना, तसं आमच्या पोरीचं बी घर आहे. या चला. युअर डॅड इज हिअर. डोंट फिअर.
चल ये. बसा. गुड मॉर्निंग ताई साहेब. ते झालं ना बाहेर. अहो तेच सांगतोय, तुमची डबल मॉर्निंग गुड व्हावी हा, आणि तुमची रात चौकोनी गुड व्हावी म्हणून सांगतोय. पत्रिका देताय ना? अहो, तर अहो, त्यासाठी तर आलोय. अहो खानदानी माणूस आहे, जबान दिली म्हणजे दिली. जीव गेला तरी 72 रिव्हर्स मध्ये येणार नाही. वहिनी साहेब कुठे दिसत नाही? आराम करतायत त्या. त्यांनी आम्हाला काम सांगितलंय ना पत्रिकेचं. मोठी जबाबदारी आहे, घरातल्या मोठ्या सुनेनंच पार पडली पाहिजे. द्या. बरं आहे ना त्यांना आता? बरी आहे आता. तुम्ही पत्रिका द्या आम्हाला. काय होतंय? पाणी पाणी द्या रे, पाणी. आलं. घ्या घ्या पाणी घ्या. पाणी आलं का? सावकाश. श्वासाचा त्रास आहे. तुम्ही मोठी सून, त्यामुळे मोठी जबाबदारी. हे चांगलंय. देताय ना पत्रिका? हा देतो की, त्याला काय.